शारदीय नवरात्री किती तारखेपासून सुरू होत आहे? जाणून घ्या घटस्थापनेचा मुहूर्त आणि पूजाविधी. हिंदू दिनदर्शिकेनुसार यावेळी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:18 सुरू होईल आणि शुक्रवारी 4 ऑक्टोबर रोजी पहाटे 2:28 समाप्त होईल. नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्रपठण आणि वैदिक विधींसह कलशात माता दुर्गाला आवाहन केले जाते. याला घटस्थापना म्हणतात. घटस्थापना मुहूर्त 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:15 ते 7:22 असेल, तर अभिजात मुहूर्त सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 असेल. शारदीय नवरात्रीचे महत्त्व. हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व दिले गेले आहे. आश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होत असल्याने याला शारदीय नवरात्री म्हणतात. पौराणिक कथेनुसार आश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी 9 दिवस युद्ध केले. 10व्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला. तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या 9 रूपांची पूजा केली जाते. त्यामुळे 9 दिवस देवीची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात दुर्गा देवी कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवर असते. त्यामुळे या विशेष दिवसांमध्ये दुर्गा पूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. पूजा कोणत्या दिवशी होणार? 3 ऑक्टोबर गुरुवार माता शैलपुत्रीची पूजा. 4 ऑक्टोबर शुक्रवार ब्रह्मचारिणी मातेची पूजा. 5 ऑक्टोबर शनिवार चंद्रघंटा मातेची पूजा. 6 ऑक्टोबर रविवार कुष्मांडा मातेची पूजन. 7 ऑक्टोबर सोमवार आई स्कंद मातेची पूजा. 8 ऑक्टोबर मंगळवार कात्यायनी मातेची पूजा. 9 ऑक्टोबर बुधवार माँ कालरात्रीची पूजा. 10 ऑक्टोबर गुरुवार माँ सिद्धिदात्रीची उपासना. 11 ऑक्टोबर शुक्रवार माँ महागौरीची पूजा. 12 ऑक्टोबर शनिवार विजयादशमी म्हणजेच दसरा. महाराष्ट्रातही माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तशृंगी देवी अशी देवीची 3.5 शक्तिपीठे आहेत. नवरात्र उत्सवातील 9 दिवस येथे मोठी यात्रा भरते. देशभरातून भक्त या देवीच्या दर्शनासाठी येथे येतात. घटस्थापना केव्हा केली जाते? आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो. कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते. काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात, तर काही जणांकडे कलश मांडतात. त्याला घटस्थापना म्हणतात. घटस्थापनेचा विशेष असा मुहूर्त नाही. आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दिवसभरात केव्हाही ही पूजा मांडू शकता. एकदा ती पूजा मांडली की 9 दिवस ती हलवत नाहीत. या 9 रात्री देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो. देवीची त्रिकाल पूजा केली जाते, म्हणजे दिवसातून 3 वेळा पूजा केली जाते. दुपारच्या पूजेनंतर दिवस फुलांची माळ बांधली जाते.